मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही 6वा हप्ता आहे, डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता आज किंवा उद्या महिलांना मिळणार आहे. कारण की आता शासन हिवाळी अधिवेशनामध्ये 1400 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. आज किंवा उद्या मध्ये लाडक्या बहिणींना बहिणीच्या बँक खात्यावरती 100% 6वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यासाठी प्रोसेस देखील शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण च्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा जो काही हप्ता आहे तो आज किंवा उद्यामध्ये 100% जमा होणारच आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये काही असे 7 मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला 6वा हप्ता मिळणारच नाही, पण तुमचा अर्ज देखील या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. अशा प्रकारचे या ठिकाणी 7 मुद्दे घेण्यात आलेले आहेत. यामध्ये 7वा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की ज्यामध्ये तुम्ही पात्र असाल तरी तुम्हाला जरी पैसे अगोदर मिळाले असतील तरी देखील या ठिकाणी तुम्हाला 6वा हप्ता मिळण्यासाठी खूप मोठी अडचण ही येऊ शकते. तसेच तुमचा अर्ज देखील या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. तर हे 7 मुद्दे कोणते आहेत याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आणि हे 7 मुद्दे असे कोणते आहेत की त्यामुळे तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाहीच हे, परंतु तुमचा अर्ज देखील या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलाकडे 4 चाकी वाहन असेल त्यांना त्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे 6वा हप्ता मिळणार नाही. यामध्ये ट्रॅक्टर हा अपवाद आहे. म्हणजेच ज्या महिलाच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर असेल त्यांना मिळणारा लाभ हा मिळणार आहे. परंतु 4 चाकी वाहन जर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला 6वा हप्ता मिळणार तर नाहीच हे, परंतु तुमचा फॉर्म देखील या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. अगोदर लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या काही महिलांनी अर्ज केले होते त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाभ हा मिळत होतो, पण तो आता शासनाकडून लाडकी बहीण योजनेमध्ये कडक नियम हे लागू करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जरी अधिकृत तत्काळ या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होणार नाही, तसेच या योजनेत अटी आणि निकष बदलणार नाही अशा प्रकारे नारी सांगण्यात आले होते. याबाबत त्याच्याकडून परिपत्र देखील करण्यात आले होते की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या कुठेही अटी आणि शर्ती बदलणार नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही 7 मुद्दे आहेत हे मात्र या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. या 7 मुद्द्यामध्ये ज्या महिला बसत असतील त्यांना या ठिकाणी 6वा हप्ता तर मिळणारच नाही आणि त्याचा अर्ज देखील रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. तर याच्यातील पहिला मुद्दा म्हणजे ज्या महिलेकडे 4 चाकी वाहन असेल त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. होय मित्रांनो, अगोदर या योजनेत सरसकट महिलांनी अर्ज केले होते. या अर्जामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त होते त्यांनी देखील या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी दुसरा जो काही मुद्दा आहे आपला, त्यामध्ये महिलांचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबत त्यांनी अगोदर या योजनेचा लाभ घेतला असेल तर मात्र त्यांचा अर्ज देखील या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलेला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य हे टॅक्स भरतात, म्हणजे इन्कम टॅक्स हे पेअर आहेत, अशा महिलांना देखील आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. बऱ्याचशा महिलांना योजनेमध्ये अशा देखील आहेत की स्वतंत्र महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी इन्कम टॅक्स देखील भरतात आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर मात्र इथून पुढे त्यांना महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा भविष्यामध्ये देखील या ठिकाणी रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासनाच्या इतर योजनेचा लाभ जर मिळत होत असेल तर त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा अशा महिला आले आहेत की ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत, सावंतबाई योजनेचा घेत आहेत, परंतु त्यांनी देखील लाडकी बहीण योजने अर्ज देखील केले होते आणि त्यांना लाभ हे देखील मिळाला आहे. परंतु आता या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या इतर योजना लाभ घेत असाल, संजय गांधी निरंतर अनुदान योजना आहे की इतर दुसरी कुठे योजना असेल, जर तुम्ही शासनाच्या इतर योजने लाभ जर घेत असाल तर आता तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर आता या ठिकाणी तुम्ही पोर्टल वरती पाहिले असेल तुमचे नाव पुढे यस अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता भविष्यात तुम्हाला या योजनेचा लाभ होणे अवघड होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 5वा जो मुद्दा आहे मित्रांनो तो आहे ज्या महिला कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी विभागात काम करतात त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यांच्या अर्ज देखील भविष्यामध्ये रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अशा महिलांना देखील 6वा हप्ता मिळणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबात माजी आमदार किंवा खासदार आहेत त्या महिलांना देखील या ठिकाणी योजनेचा लाभ हा मिळणार नाही. होय मित्रांनो, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये माजी आमदार असेल किंवा खासदार असेल आणि अशा महिलांना देखील या योजनेसाठी अर्ज केले असेल तर मात्र आता त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि भविष्यात तुमचा देखील अर्ज
रद्द होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 7वा मुद्दा, ज्या महिलेला अजून त्यांच्या रेशन कार्डाची केवायसी केली असेल त्यांना देखील लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकतो. होय मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी म्हणणार की रेशन कार्ड केवायसी या ठिकाणी काय संबंध आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड जे काही आहे ते आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी, म्हणजेच या योजनेमध्ये आपण ज्यावेळेस अर्ज केले त्यावेळेस पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपण या ठिकाणी उत्पन्नाचा प्रूफ म्हणून उत्पन्नाचा प्रूफच्या ऐवजी रेशन कार्ड देत होतो. आणि यामध्ये रेशन कार्ड मध्ये ज्या महिला या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल त्या महिलाचे नाव असणे आवश्यक आहे. पण त्या महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल, परंतु त्या रेशन कार्ड मध्ये त्याच्या वतीने नावं घेणे आवश्यक होते. आणि या ठिकाणी रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून उत्पन्नाचा दाखला ऐवजी रेशन कार्ड या ठिकाणी सबमिट करत होते. परंतु मित्रांनो, या योजनेमध्ये बरेचसे दृष्टिकेत कागदपत्रे सबमिट करून बऱ्याचशा महिलांनी अर्ज हे केले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी हे नियम लावण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.